कार्यक्रमाविषयी मला अध्यक्ष झाल्यापासून त्याच्यापासून सुद्धा आधी नेहमी प्रश्न पडायचा की साहित्य आणि विज्ञानाचं वर्षातून एकदाच का मिलन होतं, ते 28 फेब्रुवारीला. आणि हा आपण कार्यक्रम मी असे विनंती करेल की साहित्य परिषदेला की हा कार्यक्रम कमीत कमी जो आपण संयुक्तपणे घेतो, सुरुवातीला कदाचित आपण 3 महिन्यातून एकदा घेऊ, नंतर 2 महिन्यातून घेऊ, याचा प्रयत्न आपण नक्कीच करू. खरं तर साहित्य आणि विज्ञान खूप जवळच आहे. जेव्हा माणसाचं श्रवण होतं, चिंतन होतं, मनन होतं आणि त्याला काहीतरी वाटतं की आपण लिहून काढावं आपण जे केलंय, तेव्हा साहित्य निर्माण होतं. साहित्यातून जेव्हा शोध होतो तेव्हा शोधण्याचा प्रयत्न होतो, मग विज्ञान निर्माण होतं. आणि मग ही दोघांची सांगड आहेच, तेव्हा नक्कीच आपण हा कार्यक्रम परत परत घेऊ याची मला पूर्ण खात्री आहे. आता राहिला तो प्रश्न डायनोसॉरचा. अशी कल्पना करा, डायनोसॉर असते तर काय झालं असतं. आता आपण नसतो, आपणही असतो, पण झालं काय असतं. मी डायनोसॉर बसून नाही मी डायनोसॉर बसून आलो असतो. का अशी कल्पना करू शकत नाही आपण. त्या माणूस हत्तीवर बसू शकतो तर डायनोसॉर का नाही बसू शकणार. हा खरंच म्हणजे मला नेहमी अशा जेव्हा माझे नातू आणि नात मला प्रश्न विचारतात तेव्हा माझ्यातलं विज्ञानाला उत्तर देतं. म्हटलं हत्तीवर बसला ना माणूस, तर मला कसा बसेल. हे सगळं शक्य आहे, परंतु आता मी पर्यावरण अभियंता म्हणून तुम्हाला सांगतो, या पृथ्वीवर विनाश आणि परत उत्पत्ती हे अनादी काळापासून सुरू आहे. त्यामध्ये हे थांबणार नाही. अमेरिकन लोकांनी अख्खी रेड इंडियन जमात संपवली. काही नवीन आहे का ते. आणि कोणी ना कोणी संपतं आणि परत कोणी ना कोणाची निर्मिती होते, ती होत राहणार. शेवटी मानव आहे. परंतु डायनोसॉर संपले ते बरंच झालं. आपल्याला शांतपणे टिळक रोडवर शांतपणे एअर कंडिशन रूममध्ये बसता आलं. हे आता डायनोसॉर संपले, त्यांना आपण धन्यवाद देऊ. विनोदाचा भाग सोडला. डॉक्टर, तुम्ही खूप छानपणे समजावून सांगितलं. काही काळ मला असंही वाटलं की डायनोसॉर माझ्यासमोर उभा आहे, तो माझ्याशी बोलतोय. मी नाही ना. नाही, तुम्ही नाही. तुम्ही डायनोसॉरचे प्रतिनिधी आहे. एवढा सुंदरपणे समजावून सांगितलं. त्यानंतर चिटणीस सरांनी जे काही केलं ते बोलले ते सुद्धा अतिशय प्रेरक होतं आणि विचार करायला लावणार होतं. तुम्ही सगळे आलात. त्याच्या आधी मराठी विज्ञान परिषदेचा 4 तारखेला एक मोठा कार्यक्रम आहे. फार कमी लोकांना माहीत असेल की वर्ल्ड इंजिनियर डे, एक वर्ल्ड जे नॅशनल इंजिनियर डे आहे तो विश्वेश्वरय्यांच्या नावाने आहे. हा वर्ल्ड इंजिनियर डे आहे, त्याची 4 तारीख आहे. त्या दिवशी 2 मोठे दिग्गज असे व्यक्ती बोलणार आहे. आता मी ज्या AI विषयी बोललो, डॉक्टर दीपक शिकारपूर जे AI मध्ये एक्सपर्ट्स आहे आणि त्यांनी जवळजवळ आतापर्यंत 58 पुस्तकं लिहिलेली आहेत. ते आपलं मनोगत व्यक्त करणार आहे की AIचं पुढे काय होणार आहे. आणि डॉक्टर अतिशय तरुण धवल जितकर जे AIMSHचे कमिटी मेंबर आहे ते त्या दिवशी बोलणार आहे. तुम्ही सगळ्यांनी जरूर त्या कार्यक्रमामध्ये यावं. इंजिनियरच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर जे COPच्या हॉस्टेलच्या समोर आहे किंवा मॉडर्न कॅफेच्या जवळ आहे, त्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरमध्ये अभियंता भवनमध्ये हा कार्यक्रम 6 वाजता होणार आहे. सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनीय. त्यानंतर विनय सरांनी म्हटलं की डोक्याला भोंगा आणणारा किंवा किडा लावून टाकणारा असा आमचा एक कार्यक्रम असतो. त्याचं नाव आहे विज्ञान रंजन स्पर्धा. आणि त्यामध्ये तुम्ही शिरलात तर त्यातून त्या चक्रव्यूहातून निघतानाही आणि जातानाही खूप असा आनंद होतो. त्या विज्ञान रंजन स्पर्धेमध्ये बऱ्याच लोकांनी भाग घेतला. त्यातले यशस्वी असे जे होते त्यांची फायनल 1 तारखेला आहे. ती आहे पिंपरी चिंचवड सायन्स पार्कमध्ये. उद्याच आहे की 28 संपलं. उद्याच आहे ती, पुढच्या महिन्यातच आहे. तेव्हा तुम्ही तिथे जरूर या पिंपरी चिंचवड सायन्स पार्कमध्ये. आमच्या प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही सहभागी व्हा. आणि सर, आता या पलीकडे आपण क्वार्टरली 3 महिन्यातून एक कार्यक्रम जरूर घेऊ आणि विज्ञान आणि साहित्य जवळ कसं आहे याचा प्रयत्न करू. आणि इथे थांबतो. परत तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि डायनोसॉरना धन्यवाद देतो, ते इथे नाहीत, तेव्हा त्यांनाही धन्यवाद देतो. आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.